नेर पोलीस स्टेशन अंतर्गत नेर येथील निर्मल बन्सी लॉन येथे गणपती दुर्गा उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीला नेर तहसीलचे तहसीलदार, नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व एमईसीबीच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते, परंतु यापैकी कुठलेही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे शांतता समितीत यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा करण्यात आली। याबाबतची माहिती शांतता समितीच्या सदस्यांमार्फत यवतमाळची जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले। नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी यांनी गणेशोत्सवाच्या अध्यक्षांना असे सांगण्यात आले की गणेशाची स्थापना ज्या जागेवर करतात त्या जागेवरची एनओसी घेणे बंधनकारक आहे। विजेची चोरी न करता मीटर घेणे आवश्यक आहे। मंडळाची जबाबदारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांच्यावरच राहील। डीजेला अडवणार नाही। ध्वनी 75, 65, 45 आवाजात असावा, नसल्यास कारवाई होणार। नेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पाठमासे असे म्हणाले की तहसीलदार, मुख्याधिकारी यांना उपस्थित राहणे गरजेचे वाटत नाही का? यापूर्वी सर्व पदाधिकारी उपस्थित असायचे। यावेळी मंचावर नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी हे अध्यक्षस्थानी विराजमान होते। प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र चिरडे, वैशाली मासाळ, गजेंद्र कणसे, दामोदर वाघमारे, नगरसेविका सोनाली गुल्हाने, सुनंदा चव्हाण, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, नेर नगर परिषदेचे नगरसेवक, नेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, गणपती मंडळाचे अध्यक्ष, पत्रकार व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव रंगारी यांनी केले। नेर पोलीस स्टेशन अंतर्गत जे शांतता समितीची बैठक दरवर्षी आयोजित केली जाते, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव किंवा अन्य काही उत्सवानिमित्त जे नेर तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दरवेळेस ते बैठक आयोजित केली जाते। या बैठकीला प्रामुख्यानं दरवेळेस ठाणेदारच त्याचं नियोजन करतात। ठाणेदार साहेबच अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतात, बोलतात। पण मला असं वाटतं की नेरचे तहसीलदार, सीओ आणि वीज वितरणचे कर्मचारी या लोकांनी त्या गोष्टीला उपस्थित राहायला पाहिजे ना। नेर तालुक्याची शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी फक्त ठाणेदार नेर पोलीस स्टेशनचीच नाही ना। नेर तालुका दंडाधिकारी या नात्यानं तहसीलदार साहेबांनी तिथं वेळेवर हजर राहायला पाहिजे। अनेकदा वीज वितरण कंपनीचे, नगरपालिकेच्या संबंधित अनेक गणपती मंडळाच्या सदस्यांचे विषय असतात, प्रॉब्लेम असतात, मग त्यांना ते कोण हे करणार? अनेकदा काय होतं आहे की हे लोक आपापले कनिष्ठ किंवा त्याच्या खालचे कर्मचारी पाठवून देतात आणि अशा करून या बैठकीचं गांभीर्य कमी करतात। कसं आहे की नेर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी आहे आणि तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार साहेबांनी या गोष्टीचं गांभीर्य ओळखायला पाहिजे। दरवेळेस मी तर म्हणतो शांतता समितीच्या सदस्यांना यावेळेस आवाहन केलं, जर येत्या पुढच्या कोणत्याच बैठकीला हे जर लोक उपस्थित राहिले नाही तर सरळ सरळ कलेक्टर साहेबांना या गोष्टीच्या कानावर त्यांनी रितसर कानावर घातल्या पाहिजे की या लोकांना कुठेतरी तुम्ही समज द्या। 10 वर्षापूर्वीचं नेर असं नव्हतं। 10 वर्षापूर्वीच्या आधी तहसीलदार साहेब असो, त्याच्यानंतर सीओ असो, या बैठकीला उपस्थित राहत होता। अत्यंत हसत खेळत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये लोकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्या जात होतात आणि शांतता पद्धतीनं इथं सण उत्सव साजरा केला जात होतात। उद्या जर एखाद्या सण उत्सवाला गालबोट लागला तर याची जबाबदारी फक्त नेर पोलीस स्टेशनचीच राहील का? तहसीलदार साहेबांनी काही किंवा सीओ साहेबांनी किंवा अन्य काही जे वितरणचे कर्मचारी या लोकांच्या जबाबदारी काही घेऊ नये का? कृपया मला साठी कलेक्टर साहेबांनी या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे। ओके। नवनाथ दरुई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।